जीवनामध्ये जर आपल्याला कम्फर्ट झोनच्या बाहेर किंवा फ्री टाईम म्हणतो आपण, फ्री टाईम केव्हा येतो? जेव्हा मनावरचा बोजा कमी होतो, मनातला ट्रेस कमी होतो. आणि ट्रेस कमी करण्यासाठी या 3 गोष्टी तुम्ही आयुष्यात करा. नंबर 1, जे आपल्याला दिसत नाही, जे पुढं अंधार असतो जसा, त्याच्याबद्दल कधी पण बोलू नका आणि विचार करू नका. नंबर 2, जीवनामध्ये जे डायरेक्ट कानावरती जोपर्यंत ऐकू येत नाही तोपर्यंत आपल्या मनामध्ये घेऊन त्याचं स्मरण करू नका. सबकॉन्शियस माइंडमध्ये त्याचं विदाउट रिझन विचार करू नका. 3, जे होतंय ते चांगल्यासाठी होतंय असा जर विचार करून जर पुढे गेला तर तुमच्या जीवनामधली सकारात्मक ऊर्जा हे जे निगेटिव्हिटीला विसरतं आणि आपल्याला जीवनाला सकारात्मक ऊर्जा घेऊन जगाला शिकवतं. जे होतंय ते चांगल्यासाठी होतंय. याचा अर्थ याच्यावरून एक मी गोष्ट सांगेन. एक असे 2 राजा आणि प्रधान जिवलग मित्र होते. एकमेकावर अतूट विश्वास होता. प्रधान राजासाठी रोज तलवार स्वच्छ करून त्याच्या हातात द्यायचा आणि कधी पण हसून जे होत आहे अच्छे के लिए होता है असं म्हणून तो कधी तर हसायचा. एक दिवस असंच राजा शिकारीला जातेवेळी जेव्हा तलवार स्वच्छ करून राजाच्या हातात देतेवेळी ती तलवार प्रधानाच्या हातातून निसटते आणि राजाच्या पायावर पडल्यामुळे त्याचा अंगठा तुटून जातो. तेव्हा राजाला राग येतो. अरे तू मित्र कसला, तू असं तलवार माझ्या निष्काळजीपणानं कसं पायावर टाकलास, तू गुन्हा केलास. म्हणून त्या प्रधानला दोस्त असतापैकी जा तू जेलामध्ये त्याला टाका जावा म्हणून सैन्यांना आदेश देतो. आणि असं झाल्यानंतर 1 महिना निघून जातो. राजा परत अंगठा रिपेरी झाल्यानंतर तो परत शिकारीला जाण्याचा विचार करतो आणि एक दिवस शिकारीला निघून जातो. आणि असाच जंगलामध्ये गेल्यानंतर शिकार दिवसभर झाल्यानंतर तो घरी परततेवेळी अंधार पडतो आणि तो रोड येतेवेळी विसरतो आणि विसरल्यामुळे तो आदिवासी लोकांच्या हातात सापडतो. आणि जेव्हा आदिवासी हातात सापडतो तेव्हा आदिवासी लोक त्यांना घेऊन जातात. त्यांना बळीला एक मनुष्य पाहिजे असतो. अमावस्या आली बाबा, बरं झालं एक बळीला मनुष्य सापडला. मुक्यापाशी घेऊन जातात. मुक्याजी, आम्हासने एक मनुष्य सापडला आहे, याचा आपण अमावस्या दिवशी ह्याचा कार्यक्रम करूया. मुक्या म्हणतात जैसे आदेश देतो करा याला. दुसऱ्या दिवशी अमावस्या दिवशी त्याला सकाळी आंघोळ घालतात तर लक्ष तुझे पायाकडे जातं, तिथं अंगठा नसतो. तेव्हा कळतं की हा बळीला चालत नाही. परत मुक्याकडे येतात आणि सांगतात हा मनुष्य चालणार नाही आहे. त्याचे राजा सांगतो जावा ह्याला सोडून टाका. राजा मुक्या सांगितल्यानंतर राजा खुश होतो. बाबा माझा जीव वाचला, अंगठा तुटल्याला बरं झालं. घरी पळत येतो आणि प्रधानला सोडा रे म्हणतो. सोडा रे म्हटल्यानंतर येतो प्रधान आणि हसतो. काय म्हणतो, अरे तू आज जर मला अंगठ्यावर जर तलवार पडून अंगठा तुटला नसता तर आज माझा जीव गेला असता. म्हणून तू झालं ते चांगल्यासाठी झालं असं त्याला वाटतं. बरोबर आहे. प्रधान येतो आणि म्हणतो, हसतो, जे हुआ अच्छे के लिए हुआ. अरे तू असं कसं म्हणतोस? असं प्रधान म्हणतो राजाला, राजे आज जर तुम्ही शिकारीला गेला असता आणि जर तुम्ही मला जेलात टाकला नसता तर आज मी तुमच्या संगत जेलामध्ये असतो आणि जेलामध्ये नसतो तर आज मला तुमच्या संगत जर असतो तर तुम्हासनी आज ते मुक्या सोडला असता आणि मला धरून मुंडकं कापला असता. म्हणून मला जेलात टाकला, बरं झालं. म्हणून जे हुआ अच्छे के लिए हुआ म्हणून तो हसतो. अशी गोष्ट असते. म्हणजे आपण ज्या गोष्टी असतात चांगल्यासाठी किंवा आपल्या कर्मान होत असतात किंवा आपल्या प्रगतीसाठी असतात, काही आपल्या सुधारण्यासाठी होत असतात, जे काही जीवनामध्ये येतात ते स्वीकारायला शिका. तुमच्या मनामध्ये शांती हे स्वीकारल्यानंतर येते, सकारात्मक ऊर्जा येते आणि त्यातून येणारं जे पॉझिटिव्ह माइंड असतंय हे तुमच्यासाठी फार बल देऊन काम करत असतंय. म्हणून जीवनामध्ये या 3 गोष्टी कधी पण लक्षात ठेवा. जे दिसत नाही ते कधी त्याच्याबद्दल बोलू नका. जोपर्यंत तुमच्या कानावर डायरेक्ट ऐकू येत नाही तोपर्यंत तुम्ही विचार करू नका. आणि जे होतंय ते चांगल्यासाठी होते असं म्हणून पुढे चला. यू विल बी सक्सेस इन द लाईफ विथ पीस ऑफ माइंड. थँक्यू.